गोलंदाज आहेत ते विशाल डोळस. पाहूया मागच्या मॅच मध्ये त्यांनी खूप सुरेख अशी गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. आता ह्या मॅच मध्ये ते काय करतायत. समोर आहेत योगेश, इच्छापुरतूची योगेश, आणि खूप सुरेख असे फलंदाज दिसत आहेत. ज्या प्रकारे ते ग्राउंड वरती उभे आहेत त्या प्रकारे त्यांनी जो स्टान्स घेतलेला आहे आपल्या संघासाठी. समोर आहेत विशाल डोळस, आणि विशाल डोळस यांचा पहिला चेंडू योगेश यांच्यासाठी, आणि सुरेख असा चेंडू, थोडं सुरेख क्षेत्ररक्षण करायचा प्रयत्न कार्तिक यांचं, पण थोडस चुकलंय क्षेत्ररक्षण कार्तिक यांचं. यांच्या पायाला चेंडू लागून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आणि पहिल्याच चेंडूवरती चौकार मिळालेला आहे. तिथे चिल्या यांचं प्रयत्न होता चेंडू अडवण्याचा, पण पहिल्याच चेंडूवरती चौकार मिळालेला आहे. काही हरकत नाही, सुरेख चेंडू होता, तेवढा सुरेखरित्या योगेश यांनी तो चेंडू टोलवला होता आपल्या संघासाठी, आणि पहिल्याच चेंडूवरती 4 धावा घेऊन योगेश यांनी आपल्या संघाचं खातं उघडलेलं आहे. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत विशाल डोळस योगेश यांच्यासाठी. पाहूया काय करता आपल्या संघासाठी. हा 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 हा, काय सुरेख चेंडू होता हा. म्हणजे थोडासा मधल्या एष्टीवरून बाहेर गेला चेंडू, आणि हा निर्धाव चेंडू डायरेक्ट प्रिन्स विकेट किपर यांच्या हातामध्ये गेला चेंडू, आणि हा निर्धाव चेंडू 2 चेंडू 4 धावा झालेल्या आहेत इच्छापूर्ती संघाच्या, इच्छापूर्ती वाशी या संघाच्या. आणि विशाल डोळस खूप सुरेख गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. विशाल डोळस पुढचा चेंडू घेऊन येतात योगेश यांच्यासाठी, आणि हा पुढचा चेंडू, आणि पुन्हा एकदा आखू टप्प्यातला चेंडू, पण तेवढाच बाहेरून टोलला आहे योगेश यांनी, आणि हा षटकार आहे सीमारेषेच्या बाहेर मारलेला चेंडू. खूप सुरेख असा षटकार योगेश यांचा, आणि योगेश यांच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार आहे. पहिल्या चेंडूवरती एक चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, आणि तिसऱ्या चेंडूवरती एक षटकार. 3 चेंडू 10 धावा झालेल्या आहेत इच्छापूर्ती वाशी या संघाच्या. काहीस अवघड असं आव्हान आहे विशाल डोळस यांच्यासाठी. स्वतः रागवले स्वतःवरती विशाल डोळस, कारण का चेंडू खूप सुरेख होता, पण थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, आणि बॅटच्या पट्ट्यात बसलेला चेंडू, आणि हा षटकार होता. अक्षय मुसळे जिथे फिल्डिंग करतात त्याच्या वरतून हा गेला चेंडू, आणि सीमारेषेच्या बाहेर, आणि हा षटकार. 3 चेंडू 10 धावा, योगेशच्या वैयक्तिक 10 धावा, आणि विशाल डोळस यांचे 3 चेंडू झालेले आहेत. पहिलं षटक चालू आहे, आणि पहिल्या षटकातले हा चौथा चेंडू घेऊन येतात विशाल डोळस आपल्या संघासाठी. वैयक्तिक चौथा आणि संघासाठी चौथा चेंडू विशाल डोळस योगेश यांच्यासाठी. योगेश खूप सुरेख फलंदाजी करतात आपल्या संघासाठी, आणि विशाल डोळस पुढचा चेंडू घेऊन येतात योगेशसाठी. आणि ह्या बॅटच्या पट्ट्यातला चेंडू थोडस गचाळ क्षेत्र कार्तिक यांच्या पायाखालतून हा चेंडू गेलेला आहे. चेंडू अडू शकत होता, पण हा चौकार गेलेला आहे, आणि पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर, आणि योगेश यांच्या बॅटमधून आलेला चौकार, आणि धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली 14. आणि आपले गुणलेखक रुस्तम इथे आहेत, आणि खूप चांगली गुणलेखिका करतायत. विशाल षटकातील पुढचा चेंडू घेऊन योगेश यांच्यासाठी, आणि पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यातला चेंडू एक टप्पा पडलेला आहे, आणि अक्षय यांचा प्रयत्न, पण डोक्याच्या वरतून गेलेला हा चौकार. आणि सुरेख अशी फलंदाजी योगेश यांच्यासाठी. चौकार, निर्धाव, षटकार, चौकार, चौकार. 6-4, 10-4, 14 आणि 4-18. पहिल्या 5 चेंडू मध्ये 18 धावा घेतलेल्या आहेत योगेश यांनी आपल्या संघासाठी. इच्छापूर्ती संघ हा खूप सुरेख खेळतोय आपल्या संघासाठी. योगेश स्वतः खेळतात आपल्या संघासाठी, आणि विशाल यांचा प्रयत्न आहे आपल्या संघासाठी, आपल्या संघाच्या धावसंख्याला आळा घालण्यासाठी. आणि विशाल यांच्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेतो विशाल. हा सुरेख चेंडू, थोडासा डाव्या यष्टीच्या बाहेर गेला चेंडू. योगेश यांनी बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न केला, पण तो चेंडू एका धावावर समाधानी, आणि धावसंख्येमध्ये वाढ, आणि धावसंख्या झालेली आहे 19. पहिलं षटक संपलेले 19 धावसंख्या झालेली आहे. काहीच सुरेख असं क्षेत्ररक्षण होतं, काहीच गचरा असं क्षेत्ररक्षण होतं पहिल्या षटकामध्ये, आणि त्या पहिल्या षटकामधून धावसंख्या मिळाली 19. आणि योगेश दुसरे गोलंदाज बालाजी यांनी आपल्या संघासाठी मागच्या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती. 2 विकेट घेतल्या होत्या आपल्या संघासाठी, आणि आता समोर आहे योगेश, आणि समोर आहे बालाजी उर्फ आनंद.
हे यांचं मूळ नाव आहे, पण त्यांच्या बॉलिंग स्टाईलमुळे किंवा त्यांना बालाजी हे नाव घोषित केलं आहे पूर्ण नवी मुंबई क्रिकेट असोसिएशनने. आणि बालाजी आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतात योगेशसाठी आणि फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा कार्तिककडे आणि सुरेख क्षेत्ररक्षण कार्तिकचं. निर्धाव चेंडू, जी चुकी कार्तिकने मागच्या षटकामध्ये केली होती, जो त्यांच्या हाताखालून बॉल गेला होता आणि बाउंड्री गेली होती, ती चुकी आता कार्तिकने केलेली नाहीये आणि हा निर्धाव चेंडू झालेला आहे. बालाजी षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतात योगेशसाठी आणि बालाजी पुन्हा बॅटच्या पट्ट्यातला चेंडू आणि हा सीमारेषेच्या 100 मीटर बाहेर आणि योगेशचा पुन्हा एकदा षटकार आणि 6 धावांनी वाढ. धावसंख्या झाली 25. आता आपल्याला कळायला पाहिजे की योगेशच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल दिला तर तो षटकार मारू शकतो, तो चौकार मारू शकतो. त्यामुळे गोलंदाज जे कोणी आहेत त्यांनी हे पाहून घ्यायचं आहे की योगेशला बॅटच्या टप्प्यामध्ये बॉल द्यायचा की नाही द्यायचा. पण समोरचा संघ वन सोल्युशन संघ सुद्धा खूप मातब्बर संघ आहे. त्यांनी आतापर्यंत 2 सामने जिंकलेले आहेत या टुर्नामेंटमध्ये आणि खरंच तो मातब्बर संघ आहे. त्यांच्यामध्ये चांगल्या गोलंदाजीचा आणि चांगल्या फलंदाजी असणारे खेळाडू आहेत. आणि आतापर्यंत मला सांगावं असं वाटतं की मंगेश जे नॉन स्ट्राईकला आहेत ते नॉन स्ट्राईकलाच उभे आहेत आणि समोर फलंदाजी करतायत फक्त आणि फक्त योगेश. धावसंख्या झाली आहे 25. 2 चेंडू 25 धावा. बालाजी वैयक्तिक तिसरा चेंडू घेऊन येत आहेत योगेश यांच्यासाठी आणि हा सुरेख असा चेंडू बालाजीने जाणलेला आहे की बॅटच्या पट्ट्यात गेला नाही पाहिजे, बॅटच्या थोडासा पुढे गेला पाहिजे आणि बालाजीने सुरेख असा चेंडू टाकला आणि हा चेंडू निर्धाव. 3 चेंडू 6 धावा मिळालेल्या. धावसंख्या झाली आहे 25 आणि बालाजी यांचा पुढचा चेंडू आपल्या संघासाठी आणि योगेश समोर आहेत. पुन्हा एकदा आखूड टप्प्यातला चेंडू बघू अक्षय झेल घेतोय का. बाउंड्री लाईनच्या जवळचा चेंडू आणि हा सीमारेषे बाहेर. अक्षयचा खूप सफल प्रयत्न होता झेल घेण्याचा, पण तो झेल ते काय घेऊ शकले नाहीयेत आणि हा सीमारेषेच्या बाहेर. 4 चेंडूमध्ये 2 षटकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन चेंडू एकदम बाहेर गेलेला आहे आणि नवीन चेंडू देण्यात आलेला आहे आयोजकांकडून. आणि 4 चेंडूमध्ये 2 षटकार मिळाले आहेत योगेश यांच्या बॅटमधून. मला आत्ताही सांगावंच वाटतं मंगेश अजूनही नॉन स्ट्राईकला आहेत आणि फक्त योगेश बॅटिंग करतात आपल्या संघासाठी आणि धावसंख्येमध्ये वाढ करत आहेत. बालाजी षटकातील 5वा चेंडू घेऊन येतात योगेश यांच्यासाठी. बालाजी पुढचा चेंडू, बॅटच्या कडेतला चेंडू. 1 धाव घेतलेला, दुसरा प्रयत्न पण निर्धाव. 1 धाव घेतलेली आहे आणि हा यश यांचा चांगला थ्रो होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, योगेशला रनआउट करण्याचा प्रयत्न. पंचांनी धावा सांगाव्यात. पंच पंचांनी आम्हाला धावा सांगाव्यात. पंच आता धावा किती? 5. धन्यवाद पंच. नितेश आणि कौस्तुभ हे पंच म्हणून काम पाहतात. नितेशांनी 5 धावांचं घोषित केलं आहे ह्या चेंडूमध्ये आणि बालाजी षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतात आपल्या संघासाठी आणि बॅटच्या पट्ट्यातला चेंडू बघू काय होते. तिकडे श्रेयस आहेत आणि श्रेयसच्या हातामध्ये चेंडू. 1 धाव घेतलेली आहे आणि 1 धावावर समाधानी योगेश. धावसंख्येमध्ये 1 धावाने वाढ आणि धावसंख्या झालेली आहे 37. 3वर 7, 37. आणि काय नवल आहे बघा, दोन्ही षटक योगेश खेळलेला आहे. प्रत्येक षटकामध्ये शेवटचा चेंडू योगेश खेळलेला आहे आणि शेवटच्या चेंडूमध्ये 1 धाव घेऊन तो पुन्हा स्ट्राईकला जातोय. आणि तसंच या षटकामध्ये त्यांनी केलेलं आहे. दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी केलेलं आहे की शेवटच्या धावामध्ये 1 धाव घेऊन तो पुन्हा स्ट्राईकवर गेलेला आहे. 2 षटक 37 धावा. या षटकामध्ये बालाजीच्या निर्धाव षटकार 5 धावा आणि 1 धाव असे षटक झालेलं आहे. पुढचं षटक घेऊन येतात प्रिन्स द राजकुमार. नवी मुंबईचा राजकुमार असा प्रिन्स. आणि पाणी मागितलेलं आहे त्याच्यामुळे आयोजकांकडून व्हॉलेंटियर हे पाणी घेऊन जात आहेत. त्यामुळे 2 मिनिटाचा का होईना खेळ थांबतोय.
व्हॉलेंटियर ऋषी म्हात्रे खूप चांगले आयोजक आहेत, खूप चांगले व्हॉलेंटियर्स आहेत इथे आपल्याकडे. आपण पाहताय की शब्दावरती ते पोहोचतायत आणि योगेशला तहान लागली होती, त्याच्यामुळे ऋषी स्वतः पाणी घेऊन गेलेले आहेत. योगेशांना विनंती आहे की निवांत पाणी प्यायचं आहे, थोडासा अंधार होतोय पण त्याची काळजी घेऊन तुम्ही पाणी प्यायचं आहे. आणि मंगेशला अजूनपर्यंत स्ट्राईक मिळाली नाहीये, एकही गडी बाद झालेला नाहीये ह्या संघाचा. आणि धावसंख्या झाली आहे 37, 3 वर 7, 37, 2 षटकं 37 धावा. पुढचं षटक घेऊन येत आहे द राजकुमार नवी मुंबई प्रिन्स आणि समोर आहे द किंग योगेश, इच्छापूर्ती वाशीचा योगेश. योगेश, आत्ताच मला तुमच्याबद्दल माहिती मिळाली की तुम्हाला एक पेटनेम आहे गॅरो, उर्फ योगेश उर्फ गॅरो. प्रिन्स षटकातील पहिला चेंडू थोडासा उजव्या एसटीच्या बाहेर गेला चेंडू, पंचांनी अवांतर घोषित केलाय वाईड. कृपया पंचांची उजत घालू नये. पंच नितेश यांनी अवांतर घोषित केलेला आहे हा चेंडू आणि धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली 38. योगेश समोर प्रिन्स आणि गॅरो आणि पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. पाहू तिथे मॅकबाई आहेत आणि मॅकबाईने सुरेख असं क्षेत्ररक्षण केलेलं. पहिला चेंडू, पहिली धाव घेतलेली आहे, दुसरी धाव पूर्ण. माझ्या मते मंगेश यांना सुद्धा कळलेलं आहे की माझ्याकडे फलंदाजी घेण्यापेक्षा ज्याची बॅट लागते तो गॅरो समोर आहे, त्या गॅरोलाच आपण बॅटिंग दिली पाहिजे. म्हणून मंगेश यांनी दुसरा खूप फास्ट घेतलेला आहे, 2 रन पूर्ण केलेले आहेत. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झालेली आहे 40. 4 वर 0, 4 वर पूज्य 40. पहिला चेंडू अवांतर, दुसरा चेंडू म्हणजे पहिल्याच चेंडूमध्ये 2 धावा. प्रिन्स षटकातील पुढचा चेंडू घेऊन गॅरो यांच्यासाठी. पुन्हा आकुट चप्पाटा चेंडू, बॅटची कड घेऊन 1 धाव घोषित केलेला आहे पंच नितेश यांनी. आणि धावसंख्येमध्ये वाढ, 2 चेंडू 41. आणि वैयक्तिक माझ्या मते 38 ते 39 धावांवर खेळतात गॅरो. प्रिन्स षटकातील पुढच्या चेंडू घेतात गॅरो यांना. आणि बॅटच्या समोर पडलेला चेंडू थोडासा ऑफकट होता चेंडू, बॅटची कड घेऊन 1 धाव मिळालेली आहे योगेश यांना. धावसंख्येमध्ये वाढ. आणि आता तिसऱ्या षटकामध्ये आलेले आहेत मंगेश. ओपनर मंगेश जे नॉन स्ट्राईकला होते, तिसऱ्या षटकामध्ये आलेले आहेत बॅटिंगला. तिसऱ्या षटकातल्या 2 चेंडू झाल्यानंतर, 3 चेंडू झाल्यानंतर मंगेश यांना बॅटिंग मिळालेली आहे. म्हणजे सलग 12 आणि 3 15 चेंडू योगेश खेळले होते, गॅरो खेळले होते. प्रिन्स षटकातील पुढचा चेंडू घेऊन होतात मंगेश यांच्यासाठी. आखूड टप्प्यातला चेंडू, बॅटची कड म्हणजे ड्राईव्ह केलेला आहे आणि कार्तिक यांच्याकडे गेला. 1 धाव मिळालेली आहे, 1 धावाने समाधानी मंगेशने आपलं खातं खोललेलं आहे 1 धावाने. आणि धावसंख्येमध्ये वाढ. आणि प्रिन्स षटकातील पुढचा चेंडू घेऊन गॅरो यांच्यासाठी. प्रिन्स, सुरेख चेंडू, थोडा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, गॅरो यांना कळलेला नाहीये. थोडा ड्राईव्ह करायचा प्रयत्न पण निर्धाव चेंडू, डायरेक्ट बालाजी कीपर यांच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू. प्रिन्स षटकातील पुढचा चेंडू घेतात गॅरो यांच्यासाठी. आणि बॅटच्या टप्प्यातला चेंडू होता पण काहीसा वेगळा होता चेंडू. तिथे तेवढा सुरेख क्षेत्ररक्षण नईम यांचं आणि 1 धावा समाधानी गॅरो. आणि षटक संपलेलं आहे. आणि षटक संपून धावसंख्या झालेली आहे 44. 4 वर 4, 44. आणि पुन्हा मी तुम्हाला सांगतो, पुन्हा गॅरोने तेच केलेलं आहे की तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूमध्ये 1 धाव घेतलेली आहे. कदाचित गॅरो यांना माहिती आहे की जेवढा मी स्ट्राईकवर असेल तेवढ्या धावसंख्या वाढतील. आणि गॅरो यांनी ते प्रयत्न केलेले आहेत. आणि चौथ्या आणि शेवटच्या षटकामध्ये गॅरो पुन्हा स्ट्राईकवर जात आहेत आणि 4थं षटक घेऊन येतात श्रेयस. आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 44. त्या 44 धावसंख्येमध्ये फक्त 1च धाव मंगेश यांची आहे आणि एखाद दुसरी धाव अवांतर असेल. म्हणजे कमीत कमी 40 ते 42 धावा या गॅरो यांच्या आहेत, म्हणजे यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत, यांच्या फलंदाजीतून आलेल्या आहेत. श्रेयस, शेवटचं षटक योगेश यांच्यासाठी. पाहू श्रेयस आपल्या संघासाठी काय करतायत. श्रेयस पहिला चेंडू घेऊन येतात गॅरो यांच्यासाठी.
आखू टप्प्यातला चेंडू बॅटची कड घेऊन आणि हा झेल बाद. कदाचित जे बालाजी श्रेयसला बोलला होता, जे प्रिन्स श्रेयसला बोलला होता की बाबा अशी बॉलिंग करायची आहे, आम्ही ही बॉलिंग केलेली नाही आहे, आमच्याकडनं चुकी झाली आहे, पण तुला हा चेंडू टाकायचा आहे, तो चेंडू श्रेयसने टाकलाय आणि योगेशची कड घेऊन डायरेक्ट विकेट किपर प्रिन्सच्या हातामध्ये चेंडू आणि योगेश वैयक्तिक 40 धावांवरती बाद. नवीन फलंदाज सचिन. खूप सुरेख अशी सुरुवात श्रेयसच्या गोलंदाजीची. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं चौथं आणि शेवटचं षटक घेऊन येतात श्रेयस आणि 44 धावांवरती पहिल्या गडी बाद झालेला आहे इच्छापूर्ती वाशी संघाचा. खूप सुरेख अशी फलंदाजी केली होती योगेश गॅरो यांनी. नवीन फलंदाज सचिन, समोर गोलंदाज श्रेयस. श्रेयस दुसरा चेंडू, बॅटच्या पट्ट्यात चेंडू, बघू झेल होतो का, पण नाही. तू गेला आणि मी आलो. सचिन यांनी सांगितलं योगेशला, अरे तू गेलास म्हणून काय झालं, अरे मी आलोय, माझ्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आला आणि मी षटकार ठोकला, मी धावसंख्या वाढवणार, आपल्या संघासाठी मी धावसंख्या करणार. आणि ती धावसंख्या वाढलेली आहे 6ने आणि दुसऱ्याच चेंडूमध्ये षटकार मारून सचिनने दाखवून दिले की मी संघासाठी काहीतरी करू शकतो. तिसरा चेंडू श्रेयस यांचा सचिन यांच्यासाठी. पुन्हा आखू टप्प्यातला चेंडू, पण निर्धाव चेंडू काहीचा कळला नाही सचिन यांना. धावसंख्येमध्ये 6ने वाढ झाली होती. श्रेयस षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतात सचिन यांच्यासाठी. श्रेयस आखू टप्प्यातला बाहेर पडलेला चेंडू आणि अवांतर पंचांनी वाईट घोषित केला. 1 धावामध्ये वाढ. 51 धावसंख्या झाली 51. 50 क्रॉस केलेले आहेत. श्रेयस षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतात सचिन यांच्यासाठी. पुन्हा आखू टप्प्यातला चेंडू आणि खूप सुरेख टोळलेला आणि हा सीमारेषेच्या पूर्णतः बाहेर 50 मीटर बाहेर केलेला आहे सीमारेषेच्या आणि पंचांनी हा षटकार घोषित केला आहे. धावसंख्येमध्ये वाढ 6ने आणि धावसंख्या झाली 57. इथे कुठेही असं वाटत नाहीये की गॅरो गेल्यामुळे काही फरक पडलाय आमच्या संघाला, कारण का गॅरो गेला, सचिन आला, सचिनने जे 2 ते 3 चेंडू केले त्यामध्ये 2 षटकार मारले सचिनने आणि आपल्या संघाची धावसंख्या हलती ठेवलेली आहे. धावसंख्या 57. चौथं षटक आणि सचिन अशी खूप सुरेख अशी फलंदाजी करते आपल्या संघासाठी. श्रेयस षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतात सचिन यांच्यासाठी. आहा, थोडेसे चुकले सचिन. थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, सचिन यांना कळलेला नाही आणि तो चेंडू निर्धाव झालेला आहे. धावसंख्या तिथेच आणि निर्धाव चेंडू. श्रेयस प्रयत्न करतात आपल्या संघासाठी कसे थांबवायचे, धावा कशा थांबवायच्या, विकेट कशा घ्यायचा. श्रेयस षटकातील पुढचा चेंडू घेऊन सचिन यांच्यासाठी. आखू टप्प्यातला चेंडू, पाहू हा झेल होतोय का, आणि समोर चिल्या आहे आणि सुरेख असा झेल चिल्याकडनं. खूप सुरेख असा क्षेत्ररक्षक आहे चिल्या आणि सुरेख असा झेल घेतलाय चिल्याने. धावसंख्येमध्ये काही वाढ झालेली नाहीये. शेवटच्या चेंडूमध्ये गडी बाद झालेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 57 आणि कंपल्सरी 58 टू विन आहे. 1 सोल्युशन या संघासाठी. खूप सुरेख अशी फलंदाजी केली आहे गॅरो आणि सचिन यांनी. मला मंगेश बद्दल बोलावं असं वाटतंय की मंगेश खूप माझ्या मते आशादायी बॅट्समन असावा, पण त्यांना फक्त एकच चेंडू मिळाला आणि त्यांनी एका चेंडूवरती 1 धाव घेऊन जी गॅरोला संगत दिली ती खूप महत्वाची होती आपल्या संघासाठी. 58 धावा करायच्या आहेत 1 सोल्युशन संघासाठी. आणि जे 4 गोलंदाज होते, विशाल, बालाजी, प्रिन्स आणि श्रेयस, यांच्या 4 गोलंदाजीमधून 57 धावा झालेल्या आहेत इच्छापूर्ती संघाच्या आणि 58 धावा करायच्या आहेत 1 सोल्युशन या संघाला. 12 चोक 48, 13 चोक 52, 15 चोक 60. एका ओव्हरला 15चा तरी एव्हरेज असावा, कारण का 58 धावा करायच्या आहेत. आपण 15 चोक 60 जर केलं तर 15चा तरी एव्हरेज पाहिजे. 14.5, पण आपण 0.5 ने आपण गणू शकत नाही, कारण का 0.5 म्हटल्यानंतर रनआउट होऊ शकतो, म्हणून 15चा एव्हरेज पाहिजे.
वन सोल्युशन या संघाला आणि वन सोल्युशन संघाचे पहिले फलंदाज आनंद बालाजी आणि अक्षय मुसळे. अक्षय मुसळे जो मागच्या दोन्ही मॅन ऑफ द मॅच होता असा अक्षय आणि खूप सुरेख असा फलंदाज. बालाजीची अजून बॅट तळपली नाहीये, पण जेव्हा बालाजीची बॅट तळपेल तेव्हा षटकार आणि चौकारांची आतिषबाजी आपल्याला दिसेल इथे. पण इच्छापूर्ती संघ हा तेवढाच मातब्बर संघ आहे वाशीचा, ज्यांनी दाखवून दिलेला आहे की आमच्या समोर कोणी असलं तरी आम्ही गेम चेंजर आहोत, आम्ही गेम फिरवू शकतो. आणि त्याप्रमाणे योगेश आणि पहिला गोलंदाज आहे भरत. स्ट्राईक बालाजी घेत आहेत. नवीन गोलंदाज, पहिला गोलंदाज इच्छापूर्ती वाशी संघाचा भरत. योगेश उर्फ गॅरो यांनी खूप सुरेख अशी फलंदाजी केली आपल्या संघासाठी आणि तेवढंच सुरेख अशी व्यूहरचना ते आखतायत आपल्या संघाची. माझ्या मते ते एक आयकॉन प्लेयर आहेत आपल्या संघाचे आणि त्यांचं सगळेजण ऐकतात त्याप्रमाणे त्यांनी क्षेत्ररक्षण मांडलेलं आहे. समोर बालाजी आणि गोलंदाज आहेत भरत. पहिला षटक, पहिला चेंडू, धावसंख्या करायची 58, 15चे एव्हरेज. भरत षटकातील पहिला चेंडू घेऊन बालाजी समोर. आखूड टप्प्यातला चेंडू पूर्णतः उजव्या यष्टीच्या बाहेर गेला चेंडू आणि हा अवांतर चेंडू दिला पंचांनी आणि एका धावाने सुरुवात झालेली आहे वन सोल्युशन संघाची. खातं उघडले वन सोल्युशन संघाचं. पुन्हा आखूड टप्प्यातला चेंडू, उजव्या यष्टीच्या बाहेरचा टोळला चेंडू. पाहूया काय होते ते, पण एक धाव मिळाले. एक टप्पा तिथे क्षेत्ररक्षण चांगलं केलं आहे आणि फक्त एका धाव समाधानी आनंद बालाजीने आपलं खातं खोललेलं आहे एका धावाने आणि धावसंख्या झाली आहे 2. एक चेंडू 2 धावा. समोर आहे अक्षय मुसळे. 360 डिग्री एबी डिव्हिलियर्स अक्षय मुसळे. भरत आणि हा सुरेख असा चेंडू मारलेला आहे आणि हा ओ हो पंच लक्ष द्यायचंय. पंच एक धाव. खूप सुरेख अशा क्षेत्ररक्षण अजय, खूप सुरेख अशा क्षेत्ररक्षण अजय यांचं आणि एका धावा समाधानी मारवल्या अक्षयांना वाटलं की हा चौकार जाईल, पण अजय यांनी उंच उडी मारून असा चेंडू अडवलेला आहे. आणि फक्त एक धाव मिळालेली आहे. एका धावाने समाधानी वन सोल्युशन संघ. भरत षटकातील पुढचा चेंडू घेऊन बालाजी यांच्यासाठी. बॅटच्या पट्ट्यातला चेंडू आणि हा काहीसा ब्लॉक होल होता माझ्या मते मे बी, कारण का आम्हाला इकडनं पूर्णतः लक्षात येत नाहीये, पण निर्धाव चेंडू आनंद बालाजीने तो कळलेला नाहीये आणि 3 चेंडू धावसंख्या झालेली आहे 3. भरत षटकातील पुढचा चेंडू बालाजीसाठी. पुन्हा एकदा आखूड टप्प्यातला चेंडू उजव्या टीच्या बाहेर आणि निर्धाव चेंडू बालाजीच्या बॅटला काही लागलेला नाही चेंडू आणि हा चेंडू डायरेक्ट किपर यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू 4 चेंडू 3 धावा. भरत खूप सुरेख गोलंदाजी करते आपल्या संघासाठी. भरत षटकातील पुढचा चेंडू घेऊन बालाजी यांच्यासाठी. पुन्हा आखूड टप्प्यातला चेंडू, हा बघू झेल होतोय का. समोर आहे अजय. काय सुरेख असा झेल घेतलेला अजय यांनी. तसा हा झेल हातातलाच होता, पण तो झेल घेणं महत्वाचं होतं. ज्या प्रकारे अजयने ह्याच्या आधीची बाउंड्री अडवली होती त्याच्याकडनं अपेक्षा खूप वाढल्या होत्या आपल्या संघाच्या आणि अजय यांनी त्या संघाच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत आणि पहिला फलंदाज बाद झालेला आहे वन सोल्युशन संघाचा बालाजी. नवीन फलंदाज प्रिन्स द राजकुमार, वाशीचा राजकुमार, नवी मुंबईचा राजकुमार प्रिन्स. डावखुरा फलंदाज प्रिन्स आणि अजय यांनी खूप सुरेख झेल घेतलेला आहे आपल्या संघासाठी आणि पहिल्या गडी बाद केला अजय यांनी भरत यांच्या गोलंदाजीवरती. धावसंख्येला काहीसा आळा घातलेला आहे भरत यांनी इच्छापूर्ती संघाने आणि डावखुरा फलंदाज आल्यामुळे थोडस क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये चेंज झालेला आहे, बदल झालेला आहे. समोर प्रिन्स आणि समोर आहे भरत. हा सुरेख गोलंदाजी, निर्धाव चेंडू
कळलेलं नाहीये प्रिन्स यांना आणि धावसंख्येमध्ये काहीही वाढ नाहीये. धावसंख्या झालेली आहे फक्त एक चेंडू, एक षटक, 3 धावा. गुणलेखक रुस्तम यांनी खूप सुरेख असं गुणलेखिका केलेली आहे इथे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिलं षटक संपलेलं आहे, 3 धावा झालेल्या आहेत. आणि आता आलेला आहे गॅरो, योगेश उर्फ गॅरो, ज्यांनी फलंदाजीमध्ये अफलातून फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. बघू गोलंदाजीमध्ये काय करतायत, थोडी व्यूहरचना चेंज करतायत आपल्या संघासाठी गॅरो. आणि समोर आहे 360 डिग्री एबी डिव्हिलियर्स ऑफ सीवूड, अक्षय मुसळे. गरज आहे या षटकामध्ये कमीत कमी 2 षटकार आणि 2 चौकारांची. प्रयत्न केला पाहिजे वन सोल्युशन संघाने, पण समोर मातब्बर खेळाडू आहे योगेश उर्फ गॅरो. गॅरो यांचा पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील अक्षय मुसळे यांना. आणि बॅटची कड घेऊन हा झेल बाद. काहीसा फसवा चेंडू होता गॅरो यांचा. आणि बोलतात ना की सांगतात ना की एखादा खेळाडू जेव्हा मातब्बर असतो तेव्हा तो मातब्बरगिरी त्याचं राज्य ग्राउंडवरती दाखवतो. त्याप्रमाणेच योगेश यांनी आपलं राज्य ग्राउंडवरती दाखवलेलं आहे, बॅटिंग मध्ये दाखवलेलं आहे. आणि आता गोलंदाजीमध्ये पहिल्याच चेंडूमध्ये त्यांनी अक्षय मुसळे, जे मागच्या 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच होते, त्यांना त्यांनी बाद केलं आहे. नवीन फलंदाज यश मोरे उर्फ विराट उर्फ छोटू. गॅरो, योगेश षटकातील पुढचा चेंडू घेऊन येत आहेत यश यांना. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, कधीही काही होऊ शकतं, त्यामुळे अजूनही मॅच कोणी सोडू नका, सोडावी नये अशी अपेक्षा. गॅरो षटकातील पुढचा चेंडू घेऊन यश यांना. आणि हा बॅटची कड घेऊन झेल बाद. पहिला चेंडू बॅटची कड घेऊन डायरेक्ट विकेटकीपरच्या हातामध्ये, दुसरा चेंडू मारण्याच्या याच्यामध्ये बॅटची कड घेऊन उंच जाऊन डायरेक्ट विकेटकीपरच्या हातामध्ये. प्रशांत, खूप सुरेख अशी विकेट किपिंग प्रशांत यांची. 2 चेंडू 2 झेल घेतलेले प्रशांत यांनी. आणि आता हॅट्रिकचा चान्स आहे गॅरो यांना. गॅरो हे प्रूव्ह करतायत की मी आपल्या संघासाठी किती महत्वाचा खेळाडू आहे. मी फलंदाजी केलेली आहे, 40 ते 42 धावा मी केलेल्या आहेत. आणि आता पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 चांगले फलंदाज मी बाद केले आहेत वन सोल्युशन संघाचे. आणि गॅरो हॅट्रिकवर आहेत. समोर आहे अक्षय. तिसरा चेंडू गॅरो यांचा, समोर आहे अक्षय. पाहू हॅट्रिक होते का. आणि हा निर्धाव चेंडू, सॉरी श्रेयस, नवीन फलंदाज श्रेयस. 3 चेंडू 3 निर्धाव. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद. धावसंख्येमध्ये काहीही वाढ नाही, धावसंख्या फक्त 3 वर राहिलेली आहे. गॅरो षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतात श्रेयस यांच्यासाठी. आणि बॅटच्या पड्यातला चेंडू बघू झेल होतोय का. झेलचा प्रयत्न आणि तिथे झेल बाद. 1 डॉट हॅट्रिक बाय गॅरो. खूप सुरेख अशी गोलंदाजी केली गॅरो यांनी आपल्या संघासाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गॅरो यांच्यासाठी नवीन फलंदाज विकास उर्फ फल्ली. धावसंख्येला संपूर्णतः आळा घातलेला आहे इच्छापूर्ती वाशी या संघाने. मी आता असं म्हणेन की गॅरो यांनी हा आळा घातलेला आहे, कारण का गॅरो यांचे 4 चेंडू झालेले आहेत. विकेट विकेट डॉट विकेट. समोर आता प्रिन्स आहेत, बघू प्रिन्स का जलवा करतायत आपल्या संघासाठी. आणि गॅरो षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतात प्रिन्स यांना. वैयक्तिक 5वा आणि दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतात गॅरो. आणि पुन्हा एकदा टोळण्याचा प्रयत्न, पाहू हा झेल होतोय का. आणि हा झेल. पाच चेंडू मध्ये 4
गडी बाद, 2 गडी विकेट किपरने घेतलेत आणि त्याचं नाव काय? 2 चेंडू विकेट किपरने घेतलेले आहेत प्रशांत यांनी आणि 2 विकेट सचिन यांनी घेतलेले आहेत. अच्छा, एक सचिन आणि एक स्वप्नीलने घेतलेला आहे, क्षमस्व. नवीन फलंदाज नईम. पाहू शेवटचा चेंडू मॅडनवर होते का. 5 चेंडू मध्ये 4 विकेट घेतलेले आहेत गॅरो यांनी. शेवटचा चेंडू गॅरो यांचा नईम यांना. आणि हा धावबाद होता राहिलेले आहेत नईम. गॅरो यांना थोडंसं वाईट वाटलं असेल, कारण हा जर चेंडू निर्धाव गेला असता किंवा विकेट मिळाला असता तर त्यांची मेडनवर गेली असती. पण सुरेख अशी गोलंदाजी केली गॅरो, त्यांच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. खूप सुरेख अशी गोलंदाजी केली त्यांनी गॅरो यांनी. एका षटकामध्ये 4 विकेट घेतलेले आहेत, 4 मातब्बर विकेट घेतलेले आहेत. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आहे 4. 12 बॉल 54 धावा. नवीन गोलंदाज स्वप्नील. समोर आहेत नईम आणि फल्ली. नवीन गोलंदाज स्वप्नील. पाहू आपल्या संघासाठी काय करतात. नईम आहेत समोर. डावखुरा गोलंदाज, खूप सुरेखदा टोळला चेंडू. पाहू काय होत आहे तिथे. आणि 1 धाव घेतलेली आहे. 2 धावांसाठी प्रयत्न, 2 धाव पूर्ण आणि 2 धावा मिळालेल्या आहेत नईम यांना. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली 6. 1-2 धावांच्या ऐवजी षटकार आणि चौकारांची आतिषबाजी मिळाली तर सामन्यामध्ये रंगत येईल असं आम्हाला वाटतंय. नवीन गोलंदाज स्वप्नील. समोर आहेत नईम. नईम प्रयत्न करतात आपल्या संघासाठी. स्वप्नील प्रयत्न करतात आपल्या संघासाठी. स्वप्नील षटकात पुढचा चेंडू घेऊन नईम यांच्यासाठी. बॅटच्या पट्ट्यातला चेंडू टोललेला आहे. 1 धाव मिळालेली आहे. दुसऱ्यासाठी प्रयत्न करतील का. 1 धावावर समाधानी नईम. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आहे 7. शेवटचे 10 चेंडू बाकी. स्वप्नील यांचा 3रा चेंडू. समोर आहेत फल्ली. बॅटच्या बुंद्यात पडलेला चेंडू आणि फल्ली यांनी फक्त तो टोळलेला आहे. निर्धाव चेंडू. खूप सुरेख अशी गोलंदाजी करतायत इच्छापूर्ती वाशी संघ आपल्या संघासाठी. स्वप्नील आपल्या संघासाठी आणि स्वप्नीलचा पुढचा चेंडू घेऊन येतात फल्ली यांच्यासाठी. आणि हा चेंडू टोललेला आहे पण 1 धावा समाधानी. 1-2 धावाने हा सामना अटीतटीचा नाही होणार हे वन सोल्युशन संघाने जाणून घ्यावे. नईम यांच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांची आतिषबाजी व्हावी ही अपेक्षा. आणि हा सांगितल्याप्रमाणे षटकार. वन सोल्युशनचा पहिला षटकार आलेला आहे. वन सोल्युशन संघातर्फे हा पहिला षटकार. समोरचा गोलंदाज स्वप्नील. 3ऱ्या षटकामध्ये हा पहिला षटकार आलेला आहे. समोर आहेत नईम. स्वप्नील पुढचा घेऊन नईम यांना. आणि पुन्हा षटकार मारण्याचा प्रयत्न. पाहू काय होतं. आणि पुन्हा एकदा षटकार. 2 चेंडू 2 षटकार. नईम यांच्या बॅटमधून जी अपेक्षा होती नईम यांच्या बॅटची. धावसंख्या 20. शेवटचं षटक. धावसंख्या 20. 2वर 0 20. शेवटचं षटक. 38 धावांची अपेक्षा. 6 चेंडू मध्ये 6 षटकार जरी मारले. नवीन गोलंदाज प्रशांत. आणि उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. निर्धाव चेंडू. आणि काहीची औपचारिकता राहिलेली आहे खेळामध्ये. पण क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा असतो.
एखादा नो त्याच्यावरती षटकार, एखादा वाईट त्याच्यावरती एखादी एक्स्ट्रा धाव. खेळ बदलू शकतो. प्रशांत षटकार पुढचा चेंडू घेऊन येतात फल्ली यांच्यासाठी. दुसऱ्या चेंडूवरती 22 मिळालेला आहे. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 21. 4 चेंडू 37 धावा. 4 चेंडू 3 ओव्हर 7 धावा. प्रशांत षटकार पुढचा चेंडू घेऊन येत आहेत फल्ली यांच्यासाठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फल्ली यांना चेंडू कळत नाहीये किंवा फल्ली ते मुद्दाम प्रयत्न करत आहेत काय कळत नाहीये आम्हाला, पण निर्धाव चेंडू जात आहेत पूर्ण षटकातील. प्रशांत षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतात फल्ली यांच्यासाठी आणि काहीशी औपचारिकताच बाकी आहे या संघाची. आखूड टप्प्यातला चेंडू फल्ली आणि टोळला. एक धाव घ्यायचा प्रयत्न. हळूच एक धाव घेतलेली आहे. समोर नईम. 4 चेंडू झाले. शेवटचे 2 चेंडूची औपचारिकता. पाहू नईम आपल्या संघासाठी 2 चेंडू मध्ये काय करतायत. आणि हा बॅटच्या पट्ट्यातला चेंडू आणि हा षटकार. तिसरा षटकार नईम यांच्या बॅट मधून, पण खूप वेळ झालेला आता. या षटकारांची गरज खरं म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये होती. जर त्या ओव्हरमध्ये ते षटकार पडले असते तर कदाचित मॅच रंगत आली असती. पण असो, खेळ हा खेळ आहे. कोणी जिंकणार कोणी हारणार. त्याप्रमाणे इच्छापूर्ती संघ आपल्या संघासाठी खूप चांगला खेळतोय. वन सोल्युशन तेवढाच प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी. आणि समोर नईम आणि सामन्यातील शेवटचा चेंडू प्रशांत यांचा नईम यांना. पुन्हा एकदा प्रयत्न. निर्धाव चेंडू आणि हा सामना संपलेला आहे. आणि या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच गॅरो